कशी झाली कशी झाली अय कशी झाली बिर्याणी नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे। आज आम्ही दोन महत्त्वाच्या गोष्टी केल्या। पहिली म्हणजे एक महिन्याचा अख्खा किराणा भरण्यासाठी डीमार्टमध्ये गेलो होतो। तिथे गर्दी खूप होती आणि ऑफर्स पण भारी होत्या। आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आखाड स्पेशल आखाड संपतोय ना, त्याच्यासाठी आखाड स्पेशल पार्टी म्हणजे चिकन बिर्याणी बनवणार आहे। तर आजचा हा शॉपिंग आणि फूड ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, खूप मजा येणार आहे। सगळ्यात आधी आम्ही डीमार्टला आलो होतो, दोघंच आलो होतो। म्हणजे पोरांना नको म्हणलं, किराणा घेतलं की गाडीवर नेता येत नाही ना, आणि आमच्याकडे बाईकच आहे, बाईकवर एवढा किराणा नेता येणार नाही म्हणलं, मग पोरांना घरी ठेवूनच गेलो होतो। मग सगळ्यात आधी डीमार्टमध्ये खरेदीसाठी लागलो होतो। आखाड महिना चालू आहे, त्याच्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला महिन्याच्या सुरुवातीचा काळ त्यामुळे डीमार्टमध्ये तुफान गर्दी होती। तेल, तांदूळ, मसाले असं करत करत पूर्ण ट्रॉली गच्च भरली। पण शेवटी कसं तरी बिलिंग करून आम्ही घराकडे निघणारच होतो। पण अजून बिस्किटही राहिले होते ना, म्हणून ते बिस्किट घेण्यासाठी थांबलो होतो। बिस्किटही घेतले पोरांसाठी, आता तुषारचा बर्थडे आलाय म्हणून त्याच्यासाठी मग चॉकलेट हे घेतले होते। आणि मग आपण शेवटी कसं तरी बिलिंग करून आम्ही घराकडे निघालो, कारण डोक्यात एकच विचार चालू होता, घरी जाऊन बिर्याणी बनवायची। तर बिर्याणी बनवण्यासाठी भाऊजे पण होते ना, मग ते माधुरीनं आधीच्या तांदूळ धुवून घेतलं होतं। आधी आम्ही भात शिजवून घेतो ना, मग त्याच्यासाठीच ती भात शिजवून घेत होती। बिर्याणीसाठी भात शिजवायला टाकली आणि परत तिकडं मग आधी तुपात खडा मसाला आपला टाकायचा, सगळा खडा मसाला टाकायचा आणि त्याच्यात तांदूळ टाकायचं, धुतलेलं तांदूळ टाकायचं। बिर्याणीचं तांदूळ आणलं होतं मी डीमार्टवरून, त्याच तांदळाची बिर्याणी बनवायला घेतली होती। सर्वांना बिर्याणी आवडते ना, म्हणून म्हणलं बिर्याणीच बनवू म्हणलं आपण। रस्सा भाजी भाकरी नसलं तर चालतंय, सगळ्यांना बिर्याणी आवडते म्हणून मग जाऊ दे म्हणलं, भाकरीच्या हे आम्ही ह्याच्यात पडलोच नाहीत। मग तांदूळ धुवून टाकलं तिनं तेलात, आणि नंतर मग त्यात पाणी टाकलं। पाणी टाकून मग ती कुकर लावून घेतला, आणि दुसऱ्या कुकरमध्ये चिकनला पण फोडणी द्यावं लागतं ना, पिवळं मटण करून घ्यावं लागतं त्याचं पिवळं चिकन। मग ती फोडणी पण देण्यासाठी तिकडं तिनं दुसऱ्या कुकरमध्ये फोडणी द्यायला घेतलं होतं। आणि मी खाली बसून लसूण कांदे सगळं चिराचिरी चाललं होतं माझं। कांदा टाकायचं राहिलं होतं ताईनं, मग मीठ टाकायचं राहिलं होतं, मीठ टाकत होते ती। मीठ टाकून मग कुकरचं झाकण लावून घेतलं, आणि ह्या कुकरमध्ये तेल टाकून लसूण अद्रकची पेस्ट टाकली, आणि मग त्याच्यात चिकन टाकून चिकन शिजायला टाकलं। आम्ही परत तोपर्यंत माझी भाची पण मदत करू लागत होती लसूण सोलायला। त्यांना कसं गावाकडं हॉटेलसाठी लसूण सोलायला येतं ना, एक्सपर्ट लसूण सोडण्यात, त्याच्यामुळे मग ती पण मला मदत करत होती। आणि तिचं मी स्वयंपाकातला असले ना, ती मध्ये राहतेच काय ना काय करण्यासाठी। मग मी कांदा चिरत होते, ती म्हणत होती मग कांदा चिरते, तिला म्हणलं नको बाबा, म्हणलं कांदा चिरताना डोळ्यात पाणी भरपूर येतं म्हणलं। मी कांदा चिरायला बसले आणि ती लसूण सोलत होती। बघितली का भावाची कशी कॉमेडी चालू होती। आणि मी टमॅटो आणि कांदा वाटायला घेतले, पूर्ण उडालं होतं। तुम्ही व्हिडिओत पाहिलंच असेल ताईनं, पूर्ण उडालं। मग परत किचोटा सगळा साफ करून घेतला। आणि आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तळलेला कांद्याशिवाय बिर्याणी तर अपूर्णच आहे, त्याच्याशिवाय तर टेस्ट येणारच नाही बिर्याणीला। भरपूर असा कांदा चिरून घेतला होता ना मी, मग तेच तळण्यासाठी घेतला होता। इकडं चिकन पण शिजून झालेलं होतं, भात पण शिजलेला होता छान असा। मग ती ग्रेव्ही सगळी पेस्ट करून घेतली होती, आणि
आधी कांदा तळायला घेतला होता, कांदा टमॅटोची. मग आधीच्या छोट्या भांड्यात सगळं उडालं म्हणून मग परत मोठ्या भांड्यातच वाटून घेतलं. म्हणलं का ते मिक्सर नवीन आहे ना माझं, त्याच्यामुळं काय पण वाटायला गेलं ना असं फरमून उडतं. टमॅटोची पेस्ट त्याच्यात टाकायला हेच होत नाही. खोबरं हे वाटून होतं चांगलं, पण कांदा हे टमॅटोची पेस्ट असं थोडं पातळ होते ना, त्याच्यामुळे मग ते उडतं पूर्ण प्रेशरमध्ये. म्हणून मग मोठ्या भांड्यातच वाटून घेतले. कांदा पण बघा मस्त असा खरपूस असा तळला होता, बारीक गॅसवर एकदम तळून घेतला होता, त्याच्यामुळे छान तळला होता. आणि कांदा पण भरपूर लागतो आमच्यात, कांदा तळलेला छान लागतो ना त्याच्यावर. म्हणून मग कांदा हे तळून घेतला आणि मग पुढच्या तयारी लागली होती. मध्ये मध्ये भावाची भाच्यांची पोरांची कॉमेडी चालूच होती, मध्ये मध्ये मस्ती करायचं काम चालू होतं. मग त्याच्यानंतर मग कांदा तळून घेतला आणि मग सगळा त्याच तेलात सगळा आपला वाटलेला मसाला होता ना, कांदा टमॅटो परत लसूण अद्रक खोबरं सगळं सगळं टाकून घेतलं आणि परतायला घेतलं. कच्चाच मसाला वाटतं ताईंनो. मी अशा प्रकारे एकदा बिर्याणी करून बनवून बघा, नक्की नक्की खूप छान होते. मग सगळं सगळा मसाला तळून झाल्यावर माझी भाची बघा कशी मध्ये मध्ये करतो, ते आत्या कशी करते काय नाही तिचं चाललं होतं बघायचं. मग सगळा मसाला तळला ना, मग त्याच्यात मग चिकन टाकून घेतलं शिजलेलं. आणि पोरांना काय प्यायचं नव्हतं पाणी, सूप हे प्या म्हणलं, त्यांना नको म्हणले पोरं, म्हणून मग पूर्ण टाकून घेतलं आणि चिकन शिजायला ठेवलं. चिकन शिजेपर्यंत मग तिकडे थर लावायची पण मी तयारी करत होते. मग थर लावायलाही घेतलं होतं. चिकन शिजलंच होतं, म्हणजे आधी शिजवून घेतलं होतं, त्याच्यामुळे जास्त काय शिजवायची गरज लागली नाही. मसाला छान असा परतला होता, तेल सुटेपर्यंत मसाला परतल्यामुळे मसाल्याला पण शिजायची काही गरज लागली नाही. नंतर बिर्याणी खूप छान झाली होती ताई. मसाल्यांचा सुवास संपूर्ण घरात दरवळत होता. आखाड महिन्यात अशी बिर्याणी खाण्याची मज्जा वेगळीच असते. वरतून मग थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतली. मध्ये मध्ये माधुरीचं पण चालू होतं, तिनं पण तोपर्यंत पडलेले भांडे घासून घेतले होते. आणि मग नंतर मग ताईनं कसं केलं काय नाही, तर तिनं पण थोडंसं चेक केलं. ग्रेव्ही पण छान झाली होती, जास्त पातळ पण नव्हती आणि जास्त घट्ट पण झाली नव्हती. थर लावायचं म्हणल्यावर अशीच ग्रेव्ही लागते ना, म्हणून मग मोठं पातेलं घेतलं होतं. आता माणसं भरपूर होते म्हणून 1 किलोची बिर्याणी केली होती ताईनं आम्ही. मग मोठं पातेलं घेतलं, त्याच्यात आधी बुडात तूप टाकून घेतलं, तूप टाकून घेतलं सगळीकडे, म्हणजे असं बिर्याणी खाली भात चिटकणार नाही ना, म्हणून आधी सगळीकडं तेल टाकून तूप टाकून घेतलं आणि त्याच्यावर आधी भाताचा थर दिला. भाताचा थर देऊन झाल्यावर त्याच्यावर मग चिकनचा पण थर दिला होता. मग वरतून कांदा कोथिंबीर असं एक थर लावत 3-4 थर झाले होते ताईनं. चिकन बघू शकता तुम्ही किती सुंदर झाले. मसाला छान तळला ना, मसाला बारीक गॅसवर मंद आचेवर तळला ना, खूप छान होतो मसाला पण. आणि कच्चाच मसाला वाटून घेतला होता मी सगळा, कांदा टमॅटो लसूण खोबरं पण सगळं कच्चंच वाटून घेतलं होतं, त्याच्यामुळं छान झाली ती. चिकनच्या भाजीला भाजून वाटतो, पण ह्याला बिर्याणीसाठी आपण कच्चा पण वाटू शकतो. त्याच्यावरून मग चिकनचा एक तर भाताचा थर देऊन झाल्यावर वरतून चिकनचा थर दिला. आणि मग नंतर मग वरतून आपला तळलेला कांदा कोथिंबीर टाकून घेतली. आणि मग वरतून परत भाताचा थर लावत तसेच थर लावून घेतले. आणि वरतून तूप पण टाकायचं, तुपाशिवाय तर बिर्याणीला टेस्टच नाही. गावाकडचं तूप होतं ना, त्याच्यामुळे बिर्याणीची टेस्ट पण खूप छान झाली होती. बघू शकता तुम्ही. आणि माझे व्हिडिओ ताईंनो आवडत असते तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. माझी पण काय चुकी झाली तर तुम्ही पण कमेंटद्वारे मला सांगू शकता ताईंनो. व्हिडिओ आवडला तरी पण कमेंट करायला विसरू नका. थर देऊन झालं होतं सगळा भात पण आणि चिकनचा पण थर देऊन झाला होता, म्हणून वरतून पण थोडंसं तूप टाकून दिलं वरतून पण. मग तो तूप टाकून दिला, मग तव्यावर ठेवून त्याला दम दिला. दम देण्यासाठी तुम्ही कोळसा पण वापरू शकता. माझ्याकडे कोळसा नव्हता म्हणून मी कोळसा काय दिला नाही. मग नंतर मग तव्यावर ठेवलं होतं, आधी ठेवलं तसंच, पण नंतर मग मी आपला चपात्याचा तवा असतो ना, तव्यावर ठेवली होती आणि छान अशी दम दिली होती. दम दिल्यामुळे पण खूप छान झाली होती. आणि वाफ पण भरपूर छान आली होती. आणि गावरान तुपामुळं तर टेस्ट वेगळीच झाली होती बिर्याणीची. तर मैत्रिणी असा होता आमचा आजचा डीमार्ट आणि शॉपिंग आणि आखाड पार्टीचा बेत. तुम्हाला बिर्याणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. सर्वजण जेवायला असे मस्त बसलो होतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पोरं बघा मस्त मजेत बिर्याणी खात होते. सर्वांना बिर्याणी आवडते ना, त्याच्यामुळे खूप सुंदर झाली होती बिर्याणी.